नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या विचारांमध्ये क्रांती घडवून आणू शकतं। रिवायर हे पुस्तक आपल्याला आपल्या मेंदूचे वायरिंग कसं बदलायचं आणि आपल्या जीवनात यशस्वी कसं व्हायचं याबद्दल मार्गदर्शन करतं। चला तर मग आज या पुस्तकातील काही उत्तम विचार बघूया आणि त्यांचे खऱ्या जीवनातील उदाहरणाद्वारे अर्थ समजून घेऊया। पॉइंट 1, संकल्पना म्हणजे वास्तवाची पहिली पायरी आहे। कुठलाही बदल करण्याआधी आपल्याला ती संकल्पना आपल्या मनात घट्ट रुजवावी लागते। हे जणू खरं जीवनातील सॉफ्टवेअर अपडेट प्रमाणे आहे। उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची संकल्पना आपल्या मनात रुजवली तर ती संकल्पना त्याला सतत अभ्यासात प्रोत्साहित करेल। ही शिकवण रिवायर आपल्याला देतं। जेव्हा आपण ठामपणे ठरवतो तेव्हाच आपण त्या दिशेने वाटचाल करू शकतो। पॉइंट 2, सकारात्मकतेने मेंदूचे रिवायर करा। सकारात्मकता ही आपल्या मेंदूचं उत्तम औषध आहे। जेव्हा आपण सकारात्मक विचारांमध्ये राहतो तेव्हा आपला मेंदू त्याप्रमाणे कार्य करतो। उदाहरणार्थ, जर कोणतीही व्यक्ती नकारात्मक परिस्थितीतही सकारात्मक विचार ठेवते तर ती व्यक्ती त्या परिस्थितीचा सामना अधिक आत्मविश्वासाने करू शकते। रिवायर आपल्याला सांगतं की आपण आपल्या मेंदूला सकारात्मकतेने रिवायर करायला हवं, ज्यामुळे आपलं आयुष्य सकारात्मक बनेल। पॉइंट 3, परिवर्तन हे तुमच्या विचारांपासून सुरू होतं। कोणताही मोठा बदल आपल्या विचारांमधूनच सुरू होतो। हे जीवनाचं सत्य आहे। जसं आपण एखाद्या नवीन उपक्रमाची सुरुवात करतो तेव्हा आपले विचार त्या उपक्रमाच्या यशाचं बीज असतात। उदाहरणार्थ, जर एखाद्या उद्योजकाने त्याच्या बिझनेसची वाढ करायची ठरवलं तर त्याच्या विचारांमध्ये होणाऱ्या बदलामुळेच तो मोठं यश मिळवू शकतो। म्हणूनच रिवायरमध्ये सांगितलं जातं की आपल्या विचारांमधूनच परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते। पॉइंट 4, प्रत्येक समस्या ही संधी आहे। जेव्हा आपण एखाद्या समस्येला तोंड देतो तेव्हा ती एक संधी असू शकते। ही दृष्टिकोन बदलणारी संकल्पना रिवायरमध्ये सांगितली आहे। उदाहरणार्थ, एका मोठ्या कंपनीमध्ये एखादी समस्या उद्भवली आणि त्याच वेळी एखाद्या कर्मचाऱ्याने त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी पुढाकार घेतला तर ती समस्या त्या कर्मचाऱ्यासाठी संधी ठरू शकते। त्याच्या कामगिरीचं कौतुक होईल आणि त्याला प्रमोशन मिळू शकतं। रिवायर आपल्याला शिकवतं की समस्या हा संधीचा दुसरा चेहरा आहे। आपल्याला त्या दृष्टिकोनातून समस्येकडे बघायला शिकायला हवं। पॉइंट 5, आपल्या मेंदूला नेहमी प्रश्न विचारा। ज्यावेळी आपण आपल्या मेंदूला प्रश्न विचारतो तेव्हा आपण नव्या दिशेने विचार करण्याची सुरुवात करतो। उदाहरणार्थ, जर आपण नेहमी एकाच मार्गाने एखाद्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि ते काम करत नाही तर आपण कशासाठी हे काम करत नाहीये असा प्रश्न विचारला पाहिजे। रिवायरमध्ये सांगितलं आहे की आपला मेंदू जसा अधिक प्रश्न विचारतो तसाच तो अधिक सर्जनशील आणि समाधानी बनतो। त्यामुळे आपल्या मेंदूला नेहमी प्रश्न विचारायचे, त्यानेच आपल्याला नवे मार्ग दिसू शकतात। पॉइंट 6, आपल्या विश्वासांचा पुनर्विचार करा। आपल्याला वाटतं की जे विश्वास आपल्याला आतापर्यंत जगातनं सर्व काही शिकवत आले आहेत तेच अंतिम सत्य आहे, पण रिवायर आपल्याला सांगतं की त्या विश्वासांचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ, जर आपल्याला लहानपणापासून पैसे मिळवणे कठीण आहे असा विश्वास देण्यात आला असेल तर तो विश्वास आपलं संपूर्ण आयुष्य प्रभावित करू शकतो। पण रिवायर आपल्याला शिकवतं की या विश्वासांचा पुनर्विचार केल्यास आपण त्यांना बदलवू शकतो आणि नवीन विश्वास तयार करू शकतो, ज्यामुळे आपलं आयुष्य सकारात्मक बनू शकतं। पॉइंट 7, तुमच्या मेंदूला आराम द्या। सतत काम करत राहणे हे आपण साध्य करून घेतो असा विचार आपल्याला वाटतो, पण रिवायर आपल्याला सांगतं की आपल्या मेंदूला आराम द्यायला हवा। जेव्हा आपण आपल्या मेंदूला विश्रांती देतो तेव्हा तो अधिक चांगलं कार्य करू शकतो। उदाहरणार्थ, जेव्हा आपण झोप येतो किंवा ध्यान करतो तेव्हा आपला मेंदू पुनर्निर्माणाची प्रक्रिया सुरू करतो। हे आपल्या सर्जनशीलतेला आणि तर्कशक्तीला वाढवू शकतं। रिवायरमध्ये सांगितलं आहे की आपल्याला अधिक प्रभावी बनायचं असल्यास मेंदूला वेळोवेळी आराम द्यायला हवा। पॉइंट 8, तुमच्या विचारांना क्रियेत आणा। जसा विचार तशी कृती हे रिवायरमधील महत्त्वाचं तत्त्व आहे। विचारांना केवळ विचारांमध्येच न ठेवता त्यांना कृतीत आणणं गरजेचं आहे।
उदाहरणार्थ एखाद्याच्या मनात एखादी व्यवसायाची कल्पना आली, पण ती कृतीत आणली नाही तर ती कल्पना केवळ कल्पनाच म्हणून राहील. पण त्याने त्या विचारांना कृतीत आणलं तर तो व्यवसाय त्याच्या यशाचं साधन ठरू शकतो. रिवायर आपल्याला सांगतं की विचारांना कृतीत आणल्याशिवाय यश मिळणं कठीण आहे. मित्रांनो, रिवायर हे पुस्तक आपल्या विचारांच्या प्रक्रियेला नवसंजीवनी देणारं आहे. आपण जसे विचार करतो तसे आपले जीवन घडतं. आपल्या विचारांना सकारात्मकतेची आणि नव्या विचारांची जोड देणं म्हणजेच आपल्या मेंदूला रिवायर करणं होय. आपल्या जीवनात त्यांची अंमलबजावणी करा आणि आपल्या आयुष्याचं नवं पान उघडा. मित्रांनो, आपल्या विचारांनीच आपण आपलं भविष्य घडवू शकतो. त्यामुळे आजपासूनच आपल्या विचारांना नवीन दिशा द्या. रिवायर या पुस्तकातील विचारांचा स्वीकार करा आणि आपल्या आयुष्याचं मार्गदर्शन स्वतःच्या हातात घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि अजून प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विचारासोबत. धन्यवाद.